टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स. Welcome children, today we will start our environmental studies session with a wonderful lesson. Our environment. Let's continue. A sparrow and roadside stones. Now let us look at a stone and a sparrow in our surroundings and compare them. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. A stone remains where it is. Its place changes only if someone picks it up and moves it. It doesn't eat, so it doesn't grow bigger. It doesn't have babies either. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाही. इट्स नॉट द सेम विथ स्पॅरो. चिमण्यांचे तसे नाही. दे बिल्ड नेस्ट, दे मूव हिअर अँड देअर ऑन देअर ओन. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. दे ईट इन्सेक्ट अँड ग्रेन्स, दॅट इज वाय दे ग्रो. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. दे ले एग्स इन नेस्ट, लिटिल sparrow hatches from these eggs. Sparrows take a lot of care of their young ones. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. Why do we see these different between sparrow and the stone? चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? द स्पॅरो इज अ लिव्हिंग थिंग अँड द स्टोन इज अ नॉन लिव्हिंग थिंग. चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहेत. थिंग्स इन अवर सराउंडिंग्स फ्रॉम टू ग्रुप्स, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव गट आणि निर्जीव गट. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. सजीवांचे हे दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. ॲनिमल्स हॅव बेबीज अँड सीडलिंग्स ग्रोज फ्रॉम सीड्स. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. द सीडलिंग्स देन ग्रो इनटू प्लांट्स. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. दिस टेल अस दॅट प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. Plants do move. For example, when a bud blooms into flower, its petals open, but movement of plants are not so easily seen. Plants also need food. वनस्पती हालचाल करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात, पण
वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. लुक एट द चार्ट. थिंग्स इन अवर सराउंडिंग्स. लिव्हिंग थिंग्स and non-living things. Living things, animals and plants. आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू सजीव आणि निर्जीव. सजीवांचे 2 गट, प्राणी आणि वनस्पती. Of course, plants do not move from place to place like animals do. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. Their roots hold them down in one place. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. This is a big difference between plants and animals. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. थँक यू.